नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची यशोकथा धरती. ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHMBA CET 2025 या एक्झामसाठी क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या सेक्शन मधला रेशो अँड प्रपोर्शन हा टॉपिक कव्हर करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण रेशो अँड प्रपोर्शनची कन्सेप्ट आणि काही बेसिक MCQ क्वेश्चन बघितले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही हा कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर आधी तो पहा, नंतर या व्हिडिओवरती शंक करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही MHMBA CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनसाठी आम्ही एक कम्प्लीट कोर्स घेऊन आलो आहोत. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, त्यासोबतच 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज अँड 2000+ MCQ क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. आता अजून काही कोर्स बद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स ऍक्सेस कसा करायचा किंवा एनरोल कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन प्ले स्टोर वरती जाऊन डाउनलोड करा. त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केलं तर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडला स्टोअर्स आयकॉन असेल त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर कोर्सेसचं पेज ओपन करा. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये सीईटी असं टाईप करा, MBA CET असं टाईप करा. त्यानंतर MBA CETचा खाली कोर्स दिसेल, तो कोर्स ओपन करा, तो कोर्स एनरोल करा. त्यानंतर तो तुम्हाला कोर्स ऍक्सेस होईल. चला आता टॉपिककडे वळूया. आजचा टॉपिक आपल्याला माहिती आहे, रेशिओ अँड प्रपोर्शन. ओके, तर आता पहा फर्स्ट क्वेश्चन आहे, द रेशिओ ऑफ बॉयज अँड गर्ल्स इन अ क्लास इज 5:4. बॉयज अँड गर्ल्सचा रेशिओ क्लासमध्ये सध्या किती आहे? 5:4. इफ 3 बॉयज अँड 6 गर्ल्स, थांबा, B फॉर बॉयज, G फॉर गर्ल्स, त्यांचा रेशिओ काय? 5:4. नेक्स्ट लाईन आहे, इफ 3 बॉयज अँड 6 गर्ल्स जॉईन द क्लास देन द रेशिओ बिकम 7:6. म्हणजे त्याच्यामध्ये ज्या आधीची स्टुडंटची संख्या होती त्यामध्ये 3 बॉयज आणि 6 गर्ल्स जर ऍड झाल्या तर रेशिओ काय झाला? 7:6. म्हणजे आधी मुलांची संख्या आपण जर पकडली 5x आणि मुलींची पकडली 4x. ओके, आता इथे काय म्हटलंय, आधीच्या संख्येमध्ये म्हणजे 5x ही बॉईजची संख्या होती, त्याच्यामध्ये किती ऍड झाले बॉईज? तर 3 बॉईज ऍड झाले, म्हणजे हे नवीन संख्या आहे. ओके, न्यू. आणि गर्ल्सची काय असेल तर 4x प्लस 6 गर्ल्स ऍड झाल्या, सो 6. ओके, तर यांचा रेशो काय आहे तर 7:6 आहे. म्हणजे 5x प्लस 3 डिवायडेड बाय इज टू 4x प्लस 6 इक्वल्स टू काय आहे तर 7:6. ओके, आता आपण लिहिलं होतं काय, 5x प्लस 3 डिवायडेड बाय 4x प्लस 6 इक्वल्स टू 7/6. आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 6 इंटू 5x प्लस 3 इक्वल्स टू 7 इंटू 4x प्लस 6. ओके, 6 5 जा 30x प्लस 18 इक्वल्स टू 7 4 जा 28x प्लस 42. आता पहा, तर 28x इकडे आलं म्हणजे इथे झालं 2x इक्वल्स टू 18 इकडे गेलं राईट हँड साइडला, म्हणजे इथे आले 42 मायनस 18 इक्वल्स टू 24. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली तर 12 आली. ओके, आता आपण आपल्याला काय x ची व्हॅल्यू आली माहिती आपल्याला 12. आता इथे गर्ल्सची संख्या आधी काय पकडली होती 12, सो इथे बॉईज इक्वल्स टू काय येणार तर 12 इंटू 5 म्हणजे 60. ओके, इथेच घेऊ, बॉईज इक्वल्स टू किती पकडले होते 5x इक्वल्स टू 5 इंटू 12 म्हणजे 60. आणि गर्ल्स किती पकडले होते तर 4x म्हणजे 4 इंटू 12 म्हणजे 48. तर आता आपल्याला विचारलंय काय, फाइंड द ऍक्च्युअल नंबर ऑफ बॉईज अँड गर्ल्स रिस्पेक्टिव्हली इन द क्लास. मग किती असेल, बॉईज किती असतील तर 60 आणि गर्ल्स किती असतील तर 48. मग इथे ऑप्शन कोणता राईट असेल, बी ऑप्शन हा करेक्ट असेल. ओके, समजलं नसेल तर कमेंट डाऊन करा, आपण हा क्वेश्चन नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करू. तर आता पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे, द रेशिओ ऑफ अ 2 डिजिट नॅचरल नंबर टू अ नंबर फॉर्म बाय रिव्हर्सिंग इट्स डिजिट
is 4:7. Which of the following is the sum of all the numbers of all such pairs? आता पहा आपल्याला काय म्हटलंय की दोन डिजिट एखादा एक डिजिट आहे, तर आता आपण हा कन्सिडर केला 13 हा आहे, याला रिव्हर्स करायचे यांचे नंबर म्हणजे 3 1 झाला. आता या दोघांचा रेशिओ असा विचारलाय आणि रेशिओ म्हणजे आपण हे नंबर सपोज केलेत, हे नंबर नाही आहेत ऍक्च्युअल मध्ये, सपोज केले. आता बघा 13 ला काय लिहिता येत आपल्याला, तर 10 इंटू 1 प्लस 3 आणि याला काय लिहिता येईल 10 इंटू 3 प्लस 1 म्हणजे इथलचे जागी हे गेला आणि या जागी हा आला. ओके, सो याला कसं लिहिता येईल, आता याला जर ए बी पकडला आणि याला जर ए पकडलं तर कसं लिहिता येईल, तर 10b प्लस ए आणि इथे काय येईल 10a प्लस बी. आता या दोघांचा आपल्याला रेशिओ दिलाय म्हणजे 10b प्लस ए इज टू 10a प्लस बी इक्वल्स टू काय म्हटलंय, तर 4:7 दिलाय म्हणजे 10b प्लस ए डिवायडेड बाय 10a plus b equals to 4 divided by 7. आता हे एक इक्वेशन आहे, या इक्वेशनला आपल्याला सॉल्व करायचंय. आता नेक्स्ट वरती इथे जागा नाहीये, सो इथे इक्वेशन काय आलं होतं आपलं 10a plus b divided by 10b plus a equals to 4/7 असं आहे. ओके, तर मग इथे काय करायचं, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. तर सॉल्व केल्यानंतर बघा इथे 70a प्लस 7b इक्वल्स टू 40b प्लस 4a असेल. त्याच्यानंतर काय, आता हे इकडं आलं तर इथे 66a इक्वल्स टू किती येईल 33b. ओके, 33 1 जा 33 2 जा म्हणजे 2a इक्वल्स टू b. आता काय करायचं, a ची व्हॅल्यू 1 2 3 4 5 असं ठेवून बघायची आणि b ची व्हॅल्यू काय असेल, a ची व्हॅल्यू जर 1 असेल तर b ची व्हॅल्यू काय येईल, तर 2 येईल म्हणजे नंबर काय होईल 12. आता असं ठेवून बघू. आता जर आता जर आपण केलं, जेव्हा a ची व्हॅल्यू 1 असेल b ची व्हॅल्यू 2 असेल तर नंबर कुठला होईल आपला 12 होईल, बरोबर आहे, हा 1 आणि हा 2. ओके, आता पहा का, कारण हे बघा इथे a ची व्हॅल्यू 1 पुट केली तर इथे 2 इंटू 1 b ची व्हॅल्यू किती आली, ऑब्विसली 2 आली. आता जर a ची व्हॅल्यू आपण पुट केली किती 2 केली तर 2 इंटू 2 किती आली 4 आली. अशी a ची व्हॅल्यू घेतल्यावरती b ची व्हॅल्यू निघते. आता a ची व्हॅल्यू इथे घेतली 2 तर b ची व्हॅल्यू काय येईल 4 म्हणजे नंबर कोणता येईल 24. आता पहा a ची व्हॅल्यू जर आपण 3 घेतली b ची व्हॅल्यू किती येईल 6 येईल, मग नंबर कोणता येईल 36. आता पहा a ची व्हॅल्यू घेतली 4 b ची व्हॅल्यू घेतली किती, b ची व्हॅल्यू किती 8 येईल म्हणजे नंबर कोणता येईल 48. आता पहा a ची व्हॅल्यू घेतली 5 b ची व्हॅल्यू घेतली 10. आता ह्यांचा नंबर कोणता येईल, आता जो नंबर येईल आता बघा 510 असा नंबर येईल, पण तो 2 डिजिट नंबर येईल का, नाही, हा किंवा एक सिंगल डिजिट मध्ये येत नाहीये याचा आन्सर. ओके, सो त्याच्यामुळे हे नंबर व्हॅलिड असेल का, नाही, मग हा कट झाला. म्हणजे आता या जे नंबर आले ते यांचे आपल्याला समीशन विचारले म्हणजे 12 प्लस 24 प्लस 36 प्लस 48 तर यांची सम येते 120. आता ऑप्शन मध्ये आहे का पहा, ऑप्शन मध्ये आहे सी ऑप्शन, त्यामुळे करेक्ट असेल. समजलं. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. Which of the following two ratios is greater than 17:18 or 10:11 म्हणजे कोणता रेशो हा मोठा आहे असं विचारलंय आपल्याला, बरोबर आहे. आता आपण इथे लिहून घेऊ 17:18 आणि 10:11 या दोघांना कंपेअर करायचंय. 17/18 लिहिता येतं राईट आणि याला काय लिहिता येतं 10/11. आता आपल्याला दोन्ही डिनॉमिनेटर, आता तुम्हाला एक कन्सेप्ट माहिती असेल ज्याचा जेव्हा आपले डिनॉमिनेटर सेम होतात तेव्हा न्यूमरेटर आणि दोन्ही न्यूमरेटरला
कम्पेअर करतात आणि ज्याचा न्यूमरेटर मोठा असतो तो रेशिओ मोठा असतो. सो आधी आपल्याला इथे काय करावं लागेल, डिनॉमिनेटरला कम्पेअर करावं लागेल. डिनॉमिनेटरला कम्पेअर करण्यासाठी काय करायचं, तर 17 × 11 करायचं आहे आणि इथे 18 × 11 करा. एका नंबरनी हे केलं तिथे काय येईल, तर 187 डिवायडेड बाय 198 आणि इथे 10 × 18 डिवायडेड बाय 11 × 18. आता हा नंबर कोणता येईल, तर 180 डिवायडेड बाय 198. आता दोघांचे पण डिनॉमिनेटर सेम आहेत, 187 बाय 198 आणि याचा काय 180 डिवायडेड बाय 198. आता आपल्याला माहिती आहे, मी तुम्हाला अगदी सांगितलं की जेव्हा डिनॉमिनेटर सेम असतात तेव्हा ज्यांचा न्यूमरेटर मोठा असतो तो संख्या किंवा तो रेशिओ मोठा असतो. मग न्यूमरेटर कोणाचा सेम आहे, मोठा आहे, तर 187 हा मोठा आहे, ग्रेटर दॅन 180. सो रेशिओ कोणता मोठा होईल, तर हा. तर मग हा रेशिओ कोणाचा आहे, तर 17:1 हे ग्रेटर दॅन असेल 10:11 ने. मग आता ऑप्शन बघू, इथे हा फर्स्टच ऑप्शन मॅच होत आहे, 17:18 इज ग्रेटर दॅन 10:11. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. Find the mean proportional between 7 and 63. ओके, आता पहा आपल्याला ऑप्शन पण दिलेले आहेत. आता मीन प्रोपोर्शनलचं कसं येतं, मीन प्रोपोर्शनलचा फॉर्म्युलाच आहे A:B C:D. यांना म्हणायचं एक्स्ट्रीम्स आणि यांना म्हणायचं मीन. ओके, तर मग इथे मीन आपण कन्सिडर केला x. ओके, या दोघांचा मीन हा एकच असेल, बरोबर आहे. मग इथे काय येईल, 7:x proportion to x:63. ओके, याला कसं लिहिता येतं, 7/x = x/63. आता पहा क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावरती काय होतं, x² = 7 × 63. तर मग इथे आन्सर काय येईल, 441 x². मग x काय येईल, √441. आता कशाचा स्क्वेअर आहे 441, तर 21चा. सो करेक्ट आन्सर येईल 21. म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल, तर ए ऑप्शन हा राईट असेल. विद्यार्थी मित्रांनो पहा, आता तुमच्या एक्झामच्या आधी किंवा मेन आपण मॅथमॅटिक्सच्या किंवा ॲप्टिट्यूडच्या सब्जेक्टला जेव्हा स्टार्ट करतो तेव्हा आपल्याला 30 पर्यंत स्क्वेअर, 20 पर्यंत क्यूब हे आणि 30 पर्यंत टेबल्स हे लर्न असले पाहिजेत. म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशन हे खूप फास्ट होत जाईल. त्यामुळे या गोष्टी आधी लर्न करा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू आता. If 10% of x equals to 30% of y, then x:y is. तर काय होतं पहा, आता आपल्याला माहिती, मी तुम्हाला पर्सेंटेजच्या टॉपिकमध्ये सांगितलं होतं. आपला पर्सेंटेज झाला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आधी पर्सेंटेजचा टॉपिक पाहिलं नाहीये आधी तो पाहून या, त्यानंतर मग हा क्वेश्चन तुम्हाला समजेल. आता पहा, 10%ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, काय असते, तर 1/100 असते. ऑफची व्हॅल्यू माहिती आहे, मल्टिप्लिकेशनचं साईन येतं, इंटू काय इथे x आहे. ओके, इक्वल्स टू 30% ऑफ एक्सला किती कसं लिहिता येईल, 30 इंटू पर्सेंटेजच्या 1/100, ऑफच्या जागी मल्टिप्लिकेशनचं साईन आणि वायच्या जागी y. ओके, तर आता पहा 100 इथेच कॅन्सल झालं, 0 इथे कॅन्सल झालं, म्हणजे x = 3y. म्हणजे x/y = 3/1. म्हणजे x/y = 3:1. हे असेल करेक्ट ऑप्शन, करेक्ट आन्सर. म्हणजे आता ऑप्शन बघा कोणता राईट असेल, कोणता 1 नाही 3:1. म्हणजे ऑप्शन सी हा करेक्ट असेल. समजलं. आता पहा, तुमचं जेव्हा 10 असा आन्सर आल्यावरती तुम्ही लगेच या ऑप्शनला टिक कराल, पण जेवढे रिड्यूस फॉर्म होईल तोपर्यंत रिड्यूस करत राहायचं आणि जो ऑप्शन येईल त्याला टिक करायचा. म्हणजे रिड्यूस फॉर्म काय होईल, 0 इथे कॅन्सल झाला, म्हणून इथे काय होईल 3:1. म्हणून करेक्ट ऑप्शन हा सी असेल. समजलं. या दोन ऑप्शन मध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता म्हणून सांगते. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघू.
व्हॉट इज द इनव्हर्स रेशिओ ऑफ 3:2:1? आता लगेच तुम्हाला असं दिसेल इनव्हर्स म्हटल्यावरती डायरेक्ट तुम्ही टिक कराल 1:2:3, तर मग ते एकदम चुकीचं आन्सर होऊन जाईल. तर ते इथे सॉल्व्ह करू. आता पहा कोणते कोणते नंबर आहेत. 3, एक मिनिट. आता पहा कोणते कोणते आहेत. 3, 2 आणि 1. 3 ला इनव्हर्स केल्यावरती काय होतं 1/3. 2 ला इनव्हर्स केल्यावरती काय होतं 1/2 आणि 1 ला इनव्हर्स केल्यावरती 1च राहते किंवा 1/1 असं देखील म्हणू शकतो. आता यांचा रेशो काढायचा आहे म्हणजे 1/3:1/2:1. ओके. मग आता याच्यासाठी आपण एलसीएम फाइंड आउट करू. तर 3 चा यांचा एलसीएम काय येईल 3, 2 आणि 1 चा एलसीएम काय येतो तर 6 येतो. बरोबर आहे. मग 1/3:1/2:1/1 याला कशाने मल्टिप्लाय करायचं तर 6 ने मल्टिप्लाय करायचं. 6 ने मल्टिप्लाय केल्यावरती काय येतं 6/3:1 सॉरी 6/2:6/1 म्हणजे इथं काय 2 जा 3 जा 6 च्या 6 म्हणजे आन्सर काय येईल 2:3:6. म्हणजे इनव्हर्स रेशिओ 3:2:1 चा काय येईल 2:3:6. म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल तर सी ऑप्शन हा राईट असेल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघू. द सम ऑफ टू नंबर्स इज 200 म्हणजे x प्लस वाय इक्वल्स टू किती आहे 200 अँड देअर डिफरन्सेस म्हणजे x मायनस वाय काय असेल तर 50. आता व्हॉट इज द रेशिओ ऑफ द टू नंबर्स म्हणजे x:y विचारलंय. ओके. आता इथे काय करणार असं या दोघांचं ऍडिशन केलं दोन इक्वेशन हे फर्स्ट इक्वेशन हे सेकंड इक्वेशन हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता या दोघांना ऍड केलं तर किती येईल 2x हे कॅन्सल आउट होतील इक्वल्स टू 250. मग x ची व्हॅल्यू काय आली तर 2 1 जा 1 जा 2 जा 5 जा म्हणजे x इक्वल्स टू 125 आली. x ची व्हॅल्यू काय निघाली. आता x ची व्हॅल्यू फर्स्ट इक्वेशन मध्ये किंवा सेकंड इक्वेशन मध्ये पुट करा. काय येईल तर फर्स्ट इक्वेशन काय आहे x प्लस वाय इक्वल्स टू 200. x ची व्हॅल्यू माहिती आपल्याला 125 प्लस वाय इक्वल्स टू 200. मग आपल्याला y ची व्हॅल्यू काय मिळेल 75. आता आपल्याला विचारलंय x:y म्हणजे x बाय y इक्वल्स टू 125 डिवायडेड बाय 75 इक्वल्स टू पाय बाय 3 म्हणजे x:y काय येईल 5:3. हे असेल आन्सर. म्हणजे ऑप्शन कुठला असेल राईट तर डी ऑप्शन हा करेक्ट असेल. पहा. तर विद्यार्थी मित्रांनो आता व्हिडिओ इथेच थांबूया. काही डाऊट्स असतील तर मला कमेंट थ्रू विचारा आणि किती छोटा डाऊट्स असेल तरी आपण कव्हर करू नेक्स्ट लेक्चरमध्ये. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सो पूर्ण व्हिडिओ बघाल तर लाईक देखील करून जा. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय. टेक केअर.